गुड मॉर्निंग गाईज. अँड आज युनिट टेस्ट आहे. मला थोडासा अभ्यास करायचा आहे अजून. ब्रेकफास्ट करते. 7:37 झालेत. आत्ता ना 8 वाजलेत. मी ते यूट्यूबचे व्हिडिओज वगैरे अपलोड करत होते आणि पाऊस नाही आज. छान आहे वातावरण. आणि आत्ता मी रिवाईज करायला बसतेय मशीन लर्निंगचं. आता ना म्हणजे माझं सकाळीच आवरून झालं होतं. सर्व्हिससाठी थांबली आहे मी. त्याचं होतंय मग आम्ही जाऊ. आणि एवढी काही घाई पण नाही कारण 10 वाजता चालू होणार आहे पेपर. तर 9ला जरी निघालं तरी होऊन जाईल. 1 तास आहे आता. काय आहे 9 वाजले. पोचलोय कॉलेजला. चल गाईज, न्यू लिफ्ट भारी झाली आहे ऍक्च्युली. हे बघा, वाटत नाही कॉलेजची लिफ्ट आहे. लॅबमध्ये आता मी इकडेच एक्झाम होणार आहे आमची. आणि आत्ता 15 मिनिट्स बाकी आहेत. इथेच होईल लॅबने. माझा इकडेच कुठेतरी रोल नंबर असेल लास्टला. 47 आहे. कॉलेजमधनं निघालो होतो आणि पेट्रोल भरलो तेव्हा व्लॉग नाही केलं मी. चाललोय आता घरी. गाईज, मी घरी आल्यानंतर मम्मी आणि आई ना खिचडी खात होते कारण आज त्यांचा सोमवार आहे. मग माझ्यासाठी पण थोडीशी खिचडी होती. पण मी जेवायला प्रॉपर हे पनीर फ्रँकी बनवले. तर आजचा पेपर कसा गेला सांगू मी तुम्हाला. मशीन लर्निंग होता. 30 मार्क्सचा 1 आवर टाइम होता. 1 आवर ऍक्च्युली पुरतच नाही इनसेम मध्ये पण. आणि आज तर युनिट टेस्ट होती, फर्स्ट पेपर होता. सो मॅनेजमेंट पण एवढं काय चांगलं नव्हतं. आमच्या सरांनीच 5 मिनिट लेट दिला पेपर. आणि सगळे सेटल डाऊन वगैरे होस तोपर्यंत 15 मिनिट तर तसेच गेले. तर मला जरा टाइम पुरला नाही. प्लस थोडं आठवण लिहायला लागतं ना पेपर. तर आणि एवढी तयारी नव्हती झाली जेवढी इनसेमला असते. तर मग ओके गेला. पण उद्या DMV आहे म्हणजे डेटा मॉडेलिंग अँड व्हिज्युअलायझेशन. ते नाही का, स्टॅटिस्टिक्स, मीन, मीडियन, मोड, एव्हरेज वगैरे. म्हणजे एवढं सिम्पल नाही, थोडंसं कॉम्प्लेक्स असतं. पण हाच सब्जेक्ट आहे. तर त्याचं स्टडी करायचं आहे. अजून तर काही स्टार्ट नाही केला. आता करतीये, त्यानंतर जेवायला जाईल. बाय. गुड मॉर्निंग गाईज. 7 वाजले. लेट झाला उठायला. नेट लाईट लावते. हां, तर माझं आवरून झालेलं आहे. अँड आता थोडा वेळ स्टडी करत बसेल जोपर्यंत सर्व्हिसचं होत नाही आवरून. आणि मग कॉलेजला जाईल ना. कॅन्टीन मध्ये असलं स्वच्छ आहे ना, लिटरली तू जाऊन बघ. फार ते समोसा वगैरे ठेवतात ना त्या मध्ये, त्याच्या खाली असं पेपर नाही का, अरे तो बापरे. प्रॉपर तो ठेवलाय. हात एवढं क्लिनिंग केलंय आणि असं फुल खूप भारी केलंय अगं. बघ बरं, तू. काहीतरी पॉझिटिव्ह चेंज झालं तर बघून येते मी. आणि इस्कॉनला पण आपण गेलतो ना, ते आपण फ्राईड राईस कलर चेंज होता ना. हो. इव्हन त्याच्या आधी बघ, मी ते वडा सांबार पार्सल घ्यायला गेलतो ना, तर तो वडा सांबार आला कसा आहे, थोडं तो वडा सांबार आला कसा आहे. आम्ही खूप वर्षांपासून जातो ना महेश सोसायटी पासून, आणि चांगलंच बघितलं आम्ही तर. आणि आत्ता गेलो ना, आता इतकं लिटरली तिने हायजिन केलं. अरे तो इडली पण असं घेतो ना, ते एवढी गर्दी असते तर तो खेळत बसला. आता एक इडली तो चिमटा असतो ना, त्याशी एक इडली असं हात नाही लावते. ते एक इडली चिमटा अशी असं केसांचं ते कवर असतात ते. बिचाराला इतकं त्रास होतो तर नाही असं खेळत बसायला. खूप बदललंय, चांगलं आहे. थोडं त्रास होईल स्टार्टिंगला पण सवय सवय. लागेल. आम्ही कॉलेजमधनं निघतोय. आता पेपर झालाय. मी तर म्हणजे ट्राय केलेलं यायचं, पण मधलं सुटलं. इट्स ओके, युनिट टेस्ट एवढं काय नाही. चॉकलेट बॉल खायला आलोय. जरा जास्ती फुल आहे. तिकडचं बघितलं ना, मी अर्धा हाफच होतो खाली होतो. गाईज, आम्ही हे ट्रिपल चॉकलेट बोल घेतलंय. मला ना डार्क चॉकलेटच आवडतं फक्त. भारी आहे, खरंच भारी आहे. मला तर खूप आवडलं. मला तुझ्यामुळे कळलं की असं पण काय असतं. मी नव्हतं खाल्लं आधी. ब्राउनी असते. मला फार आवडत आहे. मग स्ट्रॉबेरी वाल्यामध्ये काय असतं? स्ट्रॉबेरीचे तुकडे असते. केक असतो खाली. मी ते काय नाव आहे, बोल अँड बाईट्स. घरी आली आहे. काहीतरी मी 12:30 वाजता आले होते आणि मला भूकच नाही लागली. ते खाल्लं होतं ना आम्ही चॉकलेट बॉल. तर आता थोड्या वेळाने मी जेवेल. अँड चेंज वगैरे केलंय. आय एम रिअली टायर्ड. इतकी झोप येते ना आता. 8 वाजलेत गाईज. आणि आता जस्ट मी शेड्यूल केलाय व्हिडिओ. सर्वेशने एडिट करून दिला. मी थंबनेल बनवला आणि आम्ही शेड्यूल करून टाकला आता उद्यासाठी फ्री. जेवण झालेलं आहे आणि मी दुपारी पनीरची भाजी खाल्ली नव्हती म्हणून मी आता पनीरची भाजी, चपाती आणि भात खाल्ला. आता रीड करायला बसले. अंथरूण वगैरे सगळं टाकलेलं आहे, रेडी आहे. झोप आली की लगेच झोपायचं. आजचा व्लॉग इथे एंड करते. भेटूया उद्या.